हॅलो, वेलकम टू स्नेहाज किचन. आज मी इथे कैरीची डाळ बनवली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आंबे डाळ असंही म्हणतात याला. आता यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर इथे हरभऱ्याची डाळ आहे, जी 3-4 तास मी इथे भिजत ठेवलेली आहे. तसंच कैरी खिसून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे 3-4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, एक लाल मिरची असं घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी इथे ही डाळ जी आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आपल्याला ही डाळ कोरडीच वाटायची आहे, ह्याच्यात पाणी घालायचं नाही आहे. तर ही सगळी डाळ मी आता ह्याच्यात काढून घेते. त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. चवीप्रमाणे घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या. त्यानंतर थोडेसे जिरे घातलेत. एक छोटा आल्याचा तुकडा घातला आहे. त्यानंतर ही डाळ जी आहे ही जाडसर अशी वाटून घेतलेली आहे. आता ही एका भांड्यात मी काढून घेते. पाणी न घालता ही डाळ आता वाटलेली आहे. आता यामध्ये आपल्याला वरून जी आपण कैरी खिसून ठेवलेली आहे ती घालायची आहे. कैरीच्या आंबटपणानुसार आपण कैरी वापरणार आहोत. आणि ही आता छान मिक्स करून घ्यायची. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, वरून कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा डाळ जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता या डाळीला आपण एक फोडणी करणार आहोत. तर इथे तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी जिरे घातलेत, मोहरी घातली, हिंग घातला आहे आणि गॅस बंद करून यामध्ये कढीपत्ता घालायचा, सुकी लाल मिरची घालायची आणि ही खमंग अशी फोडणी जी आहे ती आपण त्या डाळीवर घालून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही आंबे डाळ जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. मी ह्याच्यात हळद घालायची विसरले होते, ती मी वरून घातलेली आहे. तुम्ही फोडणीतच हळद घाला. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.